नमस्ते मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये शब्दांचा पहिला प्रकार म्हणजे पहिला पार्ट ऑफ स्पीच ज्याला आपण नाऊन असं म्हणतो, ज्याला मराठीत नाम असं म्हणतात, तो शिकलो होतो. नामाची व्याख्या, नामाचे प्रकार आपण शिकलो. आज आपण शब्दांचा दुसरा प्रकार ज्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतात, ते सर्वनाम ते आपण पाहणार आहोत. त्याबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे प्रकार पाहणार आहोत. तर सर्वनामाला इंग्लिशमध्ये प्रोनाउन असं म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो PN. आता सर्वनामाची व्याख्या काय सांगता येईल मराठीमध्ये? पहिल्यांदा, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दास आपण सर्वनाम असं म्हणतो. म्हणजेच अ वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन इज कॉल्ड अ प्रोनाउन. आता प्रोनाउनचे प्रकार कोणते ते आपण आपल्याला पाहायचे आहेत. पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन्स, PEROSN. पर्सन म्हणजे पुरुष असं आपल्याला माहिती आहे, त्यापासून पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे. आता पर्सनल प्रोनाउन्स कोणते कोणते असतात? त्यामध्ये 3 पुरुष असतात. म्हणजे पहिला फर्स्ट पर्सन, ज्याला आपण मराठीत प्रथम पुरुषी असं म्हणतो. फर्स्ट पर्सन, प्रथम पुरुषी सर्वनामे. त्यात पुन्हा 2 प्रकार असतात, सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर जे आहे ते कोणतं आणि प्लुरल कोणतं आहे, असे 2 प्रकार. आता यामध्ये फर्स्ट पर्सनमध्ये, सिंग्युलरमध्ये आय, प्लुरलमध्ये वी. आता हे झाले सब्जेक्टिव्ह, ज्याला आपण दुसरं नाव देऊ शकतो नॉमिनेटिव्ह. याला मराठीमध्ये म्हणतात प्रथमा. म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम कोणतं आहे? आय, मी. त्यानंतर अनेकवचनी सर्वनाम कोणतं आहे? वी. आता याचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कोणतं आहे ते पाहू आपण. ऑब्जेक्टिव्हला मराठीत म्हणतात, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनला मराठीत म्हणतात द्वितीया. द्वितीया. आता आयची द्वितीया आहे मी, मला. वीची द्वितीया आहे अस, आम्हाला. हे झाले द्वितीया. आता आपण षष्ठी पाहू, ज्याला इंग्लिशमध्ये पजेसिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. म्हणजे मराठीत त्याला म्हणतात षष्ठी. आयची षष्ठी आहे माय किंवा माई, दोन्ही पण चालतं. त्यानंतर असची षष्ठी आहे आवर, OUR, आमचा, आमचे, आमचे किंवा आवर्स. जास्त भर देऊन बोलायचं असेल तर माईन आणि आवर्स असं वापरला जातो. आता हे झाले फर्स्ट पर्सन, सिंग्युलर आणि प्लुरल. आता सेकंड पर्सन, द्वितीय पुरुषी सर्वनामे. सेकंड पर्सन, सेकंड पर्सनमध्ये एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही सारखेच आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. आता सिंग्युलर कोणतं आहे? यू. तसंच प्लुरल सुद्धा यूच आहे. ह्याच्या द्वितीया सुद्धा सारख्या आहे. यूची द्वितीया यूच आहे. याचा अर्थ होतो तू, याचा अर्थ होतो तुला. आपण हे ओळखायला येण्यासाठी यापूर्वी टू वापरले. त्यानंतर ह्या यूची सुद्धा द्वितीय होते यू. पण आपल्याला द्वितीय हे ओळखायला येण्यासाठी आपण त्यापूर्वी टू वापरू. आता हे जे द्वितीय असतात, आता याची षष्ठी आहे यूची युअर, तुझा, तुझी, तुझे. त्यानंतर या अनेकवचनी यूची सुद्धा षष्ठी आहे युअर, तुमचा, तुमची, तुमचे. आणि दोन्हीचे षष्ठी सारख्याच आहे. आता इथं थर्ड पर्सन, थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनामे.
थर्ड पर्सन, त्यामध्ये पुन्हा दोन, प्रथम पुरुषी आणि सिंग्युलर आणि प्लुरल. आता सिंग्युलर कोणते आहेत? तीन आहेत ते. ही, शी आणि इट असे तीन आहेत. आणि प्लुरल मध्ये आहे दे. म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनामे एकवचनी तीन आहेत. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. म्हणजे नपुंसकलिंगी किंवा एखादी निर्जीव गोष्ट असेल तर त्यासाठी आपण इट असं वापरू शकतो. आणि त्या तिघांचंही अनेक वचन आहे दी. आता हीची द्वितीय आहे हिम, त्याला. त्यानंतर शीची द्वितीय आहे हर, तिला. इटची द्वितीय आहे इट आणि देची द्वितीय आहे देम, THEM, त्यांना. अशा पद्धतीने या झाल्या द्वितीया. आता यांच्या षष्टी आपण पाहू. हीची षष्टी आहे हिज, त्याचा, त्याची, त्याचे, चाचीचे षष्ठी. त्यानंतर हर, शीची षष्ठी आहे हर. म्हणजे इथं द्वितीया आणि षष्ठी सारखे आहे. ही द्वितीय हे ओळखायला येण्यासाठी इथं आपण टू लिहू. त्यानंतर तिचा, तिची, तिचे असा अर्थ होतो याचा. ह्या इटची सुद्धा षष्ठी काय होते? इट्स. आणि शेवटचं आहे देची षष्ठी आहे देय, THEIR, त्यांचा, त्यांची, त्यांचे. अशा पद्धतीने ही पर्सनल सर्वनामे आहे. त्या पर्सनल सर्वनामांचं सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथमा, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीया आणि पजेसिव्ह म्हणजे षष्ठी असे तीन विभक्तीचे प्रत्यय लागतात. हे आपल्याला उपयोगाचे आहे. आता हे सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथमा आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स यांचा आपल्याला व्हॉइसमध्ये उपयोग केला जातो किंवा व्हॉइसमध्ये आपल्याला हे उपयोगाचे आहे. तसंच हे पजेसिव्ह प्रोनाउन्स जे आहेत, पजेसिव्ह प्रोनाउन्स हे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट शिकण्यामध्ये उपयोगी येतात. म्हणून मी आपल्याला सर्वांच्या प्रथमा, त्यानंतर द्वितीया आणि षष्ठी असे सांगितलेले आहे. असे हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. एकूण किती झाले पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 8 जे आहे यांना म्हणायचं पर्सनल प्रोनाउन्स किंवा पुरुषवाचक सर्वनामे. आता आपण दुसरा प्रकार पाहू. तो दुसरा प्रकार आहे आता आपणाला सर्वांना माहित आहे दुसरा प्रकार आहे, हे अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे हा पर्सनल प्रोनाउन्स. पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय? REFLEXIVE रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे याला प्रतिक्षिप्त असं म्हणतात. आता प्रतिक्षिप्त याचा अर्थ काय? आता प्रतिक्षिप्त म्हणजे ज्याला सेल्फ किंवा सेल्स असं लावलेलं असतं. एक वचनी सेल्फ असतं आणि अनेक वचनी सेल्स असतं. आता आय हे सर्वनाम, याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे माय सेल्फ. त्यानंतर वी या सर्वनामाचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे आवर सेल्स. हे अनेक वचन असल्यामुळे इथं सेल्फचं सेल्फ झालं. आमचं आम्ही, माझं मी असा अर्थ होतो याचा. त्यानंतर द्वितीय पुरुषी सर्वनाम आहे. आत्ताच आपण पाहिलेले द्वितीय पुरुषी सर्वनामे.
ते आहे यू. तू. इथं युअर सेल्फ एकवचनी असल्यामुळं सेल्फ आणि अनेकवचन असेल तर त्याचं सुद्धा यूच आहे, परंतु हे अनेकवचनी यू आहे. तुम्ही त्याचं काय होतं युअर सेल्फ्स. अनेकवचन असेल तर सेल्फ लावायचं असतं आणि एकवचन असेल तर सेल्फ लावायचं असतं. म्हणजे यू युअर सेल्फ, तू तुझा, तुझं तू, त्यानंतर तुम्ही तुमचं तुम्ही, अशा पद्धतीनं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत त्याची. त्यानंतर आहे ही. हीचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे हिमसेल्फ, त्याचं त्याने. त्यानंतर शी, त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे हरसेल्फ, तिचं तिने. त्यानंतर इट्सचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे इटसेल्फ, म्हणजे एक वचन असलं की सेल्फ, अनेक वचन असलं की त्याला सेल्फ लावायचं. आणि या तिघांचंही अनेक वचनी सर्वनाम आहे दे, ते. त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होतं देमसेल्व्स. अशा पद्धतीने हे आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स ज्याला सेल्फ किंवा सेल्व्स असं लावलेलं असतं, अशा सर्वनामांना म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. प्रतिक्षिप्त, ते कर्त्यावरच ती प्रतिक्रिया होते म्हणून त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असं म्हणायचं. आता पुढचा जो प्रकार आहे आपला, म्हणजे तिसरा प्रकार सर्वनामांचा, तो आहे एम्फॅटिक प्रोनाउन्स. तिसरा प्रकार कोणता आहे एम्फॅटिक, जोर देणारे किंवा भर देणारे एम्फॅटिक प्रोनाउन्स. आता हे एम्फॅटिक प्रोनाउन्स सुद्धा या रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स सारखेच असतात, फक्त या दोघात फरक काय मग. आता ह्यात सुद्धा पहिल्याचं आहे माय सेल्फ, आवर सेल्फ्स. त्यानंतर युअर सेल्फ, युअर सेल्फ्स. त्यानंतर हिमसेल्फ, हरसेल्फ. त्यानंतर इटसेल्फ आणि शेवटचा आहे देमसेल्व्स. म्हणजे आपल्या लक्षात येईल रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स किंवा एम्फॅटिक प्रोनाउन्स दोघांची रूप सारखीच आहेत. मग या दोघांमध्ये फरक काय. मी आपल्याला 2 वाक्य सांगतो, त्या वाक्यावर आपल्या लक्षात येईल या दोघात फरक काय येतो. मी 2 वाक्य लिहितो, त्या वाक्यावर आपल्या लक्षात येईल काय फरक आहे ते. संजू हर्ट हिमसेल्फ. आणि दुसरं वाक्य मी घेतो, राजू himself did it. आता इथं हे संजू हर्ट हिमसेल्फ, संजूने स्वतःलाच इजा करून घेतली. म्हणजे इथं कर्त्यावरच हा शब्द कर्त्याच्या बाबतीतच वापरला गेलेला आहे. म्हणजे क्रियापदानंतर येतं अशा या सर्वनामाला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तर इथं खाली पहा, राजू नंतर लगेच आलेलं आहे. म्हणजे क्रियापदाच्या अगोदर आणि कर्त्याच्या नंतर किंवा नामाच्या नंतर वापरलेलं हे, ह्याला म्हणायचं एम्फॅटिक प्रोनाउन.
एम्फॅटिक प्रोनाऊन. म्हणजे आपले फरक लक्षात आला असेल. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आणि एम्फॅटिक प्रोनाऊन्स दोन्हींची रूप सारखीच आहेत, दोन्ही सारखेच आहेत, परंतु फरक काय आहे. हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे असतात ते क्रियापदानंतर वापरले जातात. उदाहरणार्थ आपल्याला सांगितलेलं आहे, संजू हर्ट हिमसेल्फ. संजूने स्वतः इजा करून घेतली स्वतःला. आणि दुसरं वाक्य मी आपल्याला सांगितलं, राजू हिमसेल्फ डिड इट. राजूनं स्वतःनं ही क्रिया केली, राजूनं स्वतःनं हे काम केलं, राजूने दुसऱ्याने कुणी केलेलं नाही हे सांगण्यासाठी इथे हे हिमसेल्फ असं वापरलेलं आहे. अशा पद्धतीने हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार, सर्वनामांचा चौथा प्रकार. चौथ्या प्रकाराला म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक सर्वनामी. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. धिस ज्याचं अनेकवचन आहे, दीज, हे, ह्या अशा पद्धतीने. त्यानंतर दॅट, ते, त्या, दोज, हे जे सर्वनाम आहेत यांना म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. आता पाचवा प्रकार जो आहे सर्वनामाच्या बाबतीतला, त्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे जी सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येतात त्यांना म्हणायचं इंटेरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. आता प्रश्नार्थक सर्वनामे कोणते आहेत? हू, पुन्हा हुम, व्हॉट अशा पद्धतीचे जे सर्वनाम असतात म्हणजे जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात त्यांना म्हणायचं इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्स. त्यानंतर आणखी पुढचा प्रकार आहे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. रेसिप्रोकल प्रोनाउन्स परस्पर संबंधी सर्वनामे. सहावा प्रकार आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल प्रोनाउन्स याला मराठीत म्हणतात परस्पर संबंधी किंवा परस्पर. यामध्ये दोन आहेत, एक ईच अदर आणि दुसरा आहे वन अनादर. आता हे ईच अदर कधी वापरलं जातं? जर दोघांमध्ये बोलायचं असेल तर ईच अदर वापरलं जातं, आणि अनेकांमध्ये बोलायचं असेल तर वन अनादर वापरलं जातं. आपल्याला मी उदाहरणं सांगतो त्यावरून आपल्याला लक्षात येईल. राम अँड श्याम हेल्प ईच अदर. राम आणि श्याम हे दोघंच आहेत, दोन मित्र आहेत. राम आणि श्याम हे दोघं एकमेकांना मदत करतात, एकमेकांना असं त्याचा अर्थ जर, किंवा परस्पर मदत करतात एकमेकांना. पण समजा मी असं वाक्य घेतलं, द प्लेयर्स इन अ टीम. भरपूर प्लेयर्स असतात, मोर दॅन 2 जर असतील तर द प्लेयर्स इन अ टीम शुड हेल्प वन अनादर. त्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. म्हणजेच दोन गोष्टीमध्ये वापरायचं असेल तर आपण कुठला शब्द वापरतो? ईच अदर हे रेसिप्रोकल प्रोनाउन वापरतो. तर अनेकांमध्ये वापरायचं असेल तर आपण कुठला शब्द वापरतो? एकमेकांना मदत केली पाहिजे या अर्थाने वन अनादर. अशा पद्धतीने हे आपल्याला जे आवश्यक प्रकार आहेत हे प्रकार मी आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजेच या 5 प्रकारांपैकी 6 प्रकारांपैकी जे आवश्यक आहेत आपले हे ते आपल्याला फक्त इथं सांगितलेले आहे.
हे सगळी माहिती झाली प्रोनाऊन्सबद्दल. थँक्यू.